Today we are going to learn a new lesson of mathematics class 4 part 2. Please open your textbook page number 41-42 and open your notebooks and write down the calculations on it. Students, at the last period we have seen page number 39 and 40. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला पान क्रमांक 39 आणि 40 पाहिलेला आहे. तर आता पान क्रमांक 41 व 42 यावरील उदाहरणे अभ्यासत आहोत. सो सी द पेज नंबर 41. In this picture, we have seen the change for 2000 rupees note is how many notes? 20 rupees, 50 rupees, 100 rupees and then 500 rupee notes. आता या ठिकाणी तुम्हाला 20 रुपयाच्या किती नोटा केल्यावर 2000 रुपये होतील? 50 रुपयाच्या किती नोटा केल्यानंतर त्या 2000 रुपये होतील? 100 रुपयाच्या किती नोटा केल्यानंतर त्या 2000 होतील? आणि 500 रुपयाच्या किती नोटा केल्यानंतर 2000 रुपये होतील याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर वहीमध्ये आपण त्याचं कॅल्क्युलेशन करा. प्लीज राईट डाऊन. देअर इज फर्स्ट क्वेश्चन इज इन ब्रॅकेट इन बॉक्स 20 rupee notes. How many notes? There will be 100 notes of 20 rupees. 100 जर नोटा आपण त्या ठिकाणी घेतल्या तर 20 रुपयाच्या 2000 रुपये होतील. नेक्स्ट 50 रुपी नोट्स. 50 रुपयाच्या नोट्स घ्यायचे. तर 50 रुपयाच्या किती नोट्स घ्याव्या लागतील की त्यावेळेला 2000 रुपये होतील? तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन जर केलं तर 40 नोट्स घ्यावं लागतील 50 रुपयाच्या. त्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं. म्हणजे कसं, पहिल्यांदा मल्टिप्लाय केल्यानंतर आपण 100 × 20 इज इक्वल टू 2000. नेक्स्ट 40 × 50 इज इक्वल टू 2000. त्याच पद्धतीने आपल्याला थर्ड क्वेश्चनमध्ये विचारतो आहे 100 रुपी नोट्स. आता 100च्या किती नोटा घ्याव्या लागतील? तर कॅल्क्युलेशन जर केलं तर तिथं 20 नोट्स घ्यावं लागतील. 20 × 100 इज इक्वल टू 2000. आणि फोर्थ क्वेश्चन इज 500 रुपी नोट्स. आता 500च्या किती नोटा घ्याव्या लागतील त्यावेळेस 2000 होतील. तर तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल तिथं 500 × 4 इज इक्वल टू 2000. आता खाली क्वेश्चन एक दिलेला आहे, स्मॉल नोट्स अँड कॉइन्स कॅन ऑल्सो बी एक्सचेंज फॉर अ सिंगल बिगर नोट और कॉइन. आता तुम्हाला त्या ठिकाणी 100 रुपये करायचे. तिथं उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला समजवण्यासाठी. देर आर 2 नोट्स ऑफ 50 रुपीज. 50च्या 2 नोटा. 50 × 2 इज इक्वल टू 100. राइट हँड साइड नोट ऑफ 50 रुपीज 20 आणि 10 रुपीज. 50ची 1, 20च्या 2 आणि 10ची 1 दिलेले. 50 + 20 + 20 + 10 इज इक्वल टू 100. लेफ्ट साइड 50 + 50 इज इक्वल टू 100. देन नेक्स्ट थर्ड. आता या ठिकाणी तुम्हाला 50 रुपयेची जुळवाजुळव करायची. तर तुम्हाला काय करावं लागेल, डाव्या बाजूला नोट्स आणि कॉईन्स दिलेले आहेत. 10 10 10 10 रुपीच्या 3 नोटा आहेत आणि कॉईन्स दिलेले आहेत. त्या ठिकाणी 5 रुपीची कॉईन्स आहेत. तर 4 कॉईन्स दिलेले आहेत. यू मे ॲडिशन 10 + 10 + 10
प्लस 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 इज इक्वल टू 50. देन राईट हँड साईड 20 20 10, 20ची एक नोट, 20ची एक नोट आणि 10ची एक नोट, त्याची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. 20 प्लस 20 प्लस 10 इज इक्वल टू 50. अशा पद्धतीनं आपण नोटांचं एक्सचेंज कसे आहे, कॉईन्स कसे मोजायचे हे पाहिलेलं आहे. तुम्हाला यावर आधारित एक एक्सरसाइज दिलेला आहे त्यांनी, स्वाध्याय. प्लीज सी केअरफुली. राईट द करेक्ट नंबर इन द स्क्वेअर. चौकोनामध्ये योग्य तो अंक लिहायचा आहे. 150 नोट, 50ची एक नोट करण्यासाठी तुम्हाला किती रुपयाच्या किती नोटा घ्यायच्या आहेत ते उदाहरणादाखल त्यांनी दिलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन इज 5 रुपी नोट्स. आता 5 रुपयाच्या किती नोट घ्यावं लागतील, त्यावेळेस 50 होतील. तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 नोटा घ्याव्या लागतील. 10 जर घेतल्या तर 10 × 5 इज इक्वल टू 50. म्हणजे आपण मराठीत म्हणतो 10 × 5 = 50. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं 10 नोट्स घ्यावं लागतील. 10 रुपी नोट्स. आता 50 करायचे, 10 रुपयाचे किती नोटा घेणार तुम्ही, तर यू कॅन गेट 5 नोट्स ऑफ 10 रुपीज. त्या ठिकाणी तुम्हाला 5 लिहावं लागेल. पहिल्या स्क्वेअरमध्ये तुम्हाला 10 लिहावं लागेल. आता थर्ड, सी द क्वेश्चन. 2 रुपी कॉइन्स फर्स्ट स्क्वेअर इज एम्प्टी स्क्वेअर. 2 रुपी कॉइन्स अँड 10 रुपी कॉइन्स. तुम्हाला 2 रुपीची किती कॉइन्स घ्यावं लागतील आणि 10 रुपीची किती कॉइन्स घ्यावं लागतील, तर तुम्हाला पहिल्यामध्ये 5 कॉइन्स घ्यावं लागतील. 5 × 2 मीन्स 10 रुपीज. आणि 10 रुपीची तुम्हाला 4 कॉइन्स घ्यावं लागतील. 10 × 4 40. 40 प्लस 10 इज इक्वल टू 50. अशा पद्धतीनं तुम्हाला हा क्वेश्चन सोडवावा लागेल. आता दुसरा क्वेश्चन पहा तिथं. सी द क्वेश्चन नंबर 2. यू कॅन सॉल्व. तुम्हाला ते सोडवायचं आहे की तुम्हाला 100 रुपये करण्यासाठी तिथं कॉईन्सची आणि नोट्स जुळवाजुळव करायचे. यू कॅन राईट डाऊन. ते लिहून घ्या तुम्ही. आता 5 रुपयाच्या किती नोटा कराव्या लागतील तेव्हा 100 होतील, तर 5 रुपयाच्या तुम्हाला 20 नोटा कराव्या लागतील. एक्झॅक्ट 20. 20 × 5 इज इक्वल टू 100. आता 10 रुपीच्या नोट्स आणि 20 रुपयाच्या नोट्स किती करावं लागतील, त्यावेळेस तुम्हाला 100 होईल. तर तुम्हाला 10 रुपीच्या 8 नोट घ्यावं लागतील आणि 20 रुपीची 1 नोट घ्यावं लागेल. इज इक्वल टू 80 प्लस 20 इज इक्वल टू 100. त्यानंतर तुम्हाला 20 रुपयाच्या किती नोट्स घ्यावं लागतील, त्यावेळेस 100 होईल. तर तुम्हाला 20 रुपयाच्या 5 नोट्स घ्यावं लागतील. 20 × 5 इज इक्वल टू 100. देन लास्ट क्वेश्चन इज 50 रुपीज नोट्स. हाऊ मेनी 50 रुपीज नोट्स इज इक्वल टू 100. देअर मस्ट बी 2 नोट्स. तुम्हाला 2 नोटा जर 50च्या घेतल्या तर त्याची रक्कम, ही टोटली रक्कम ही 100 रुपये येईल. आता यामध्ये तुम्हाला हीच उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीनं ही सोडवता येतील. मेनी टाईप्स वी कॅन से इट. आता हे 100 येण्यासाठी तुम्हाला काय, 10 रुपयाच्या 6 जरी नोटा घेतल्या, क्वेश्चन 2 मधला 2, 10च्या 6 नोटा जर तुम्ही घेतल्या तर इज इक्वल टू 60. 10 × 6 इज इक्वल टू 60. देन 20 रुपीच्या तुम्ही 2 नोट्स जर घेतल्या तर 40. 60 प्लस 40 इज इक्वल टू 100. देन 10 रुपीज 4 नोट्स, 10 रुपयाच्या 4 जर घेतल्या तर 40 रुपीज. देन 20 रुपीजच्या 3 नोटा जर घेतल्या तर त्याचे 60 रुपीज. 60 प्लस 40
इज इक्वल टू 100. या पद्धतीनं तुम्हाला ही गणितं सोडवता येतील. प्लीज सी नेक्स्ट पेज 42. क्वेश्चन नंबर 3. तुम्हाला या ठिकाणी 2000 रुपये करण्यासाठी नोटांची जुळवाजुळव करायची. फर्स्ट क्वेश्चन इज 10 रुपी नोट्स, सेकंड इज 20 रुपी नोट्स, थर्ड इज 50 रुपी नोट्स, फोर्थ इज 100 रुपी नोट्स, फिफ्थ इज 500 रुपी नोट्स. फर्स्ट क्वेश्चन इज हाउ मेनी नोट्स यू मे बी कॅल्क्युलेट. तर 10 रुपयाच्या किती नोट्स करावं लागतील, तर तुम्हाला 10 रुपयाच्या 200 नोट्स करावं लागतील. त्यावेळेला त्या ठिकाणी 2000 ही संख्या येईल. देन नेक्स्ट इज 20 रुपी नोट्स. 20 रुपयाच्या तुम्हाला किती नोटा करावं लागतील, त्यावेळेस 2000 येतील. त्यावेळेस तुम्हाला 20 रुपयाच्या 100 नोटा करावं लागतील. देन यू विल बी गेट 2000 रुपीज. थर्ड इज 50 रुपी नोट्स. 50 रुपीजच्या तुम्हाला किती नोटा घ्याव्या लागतील, तर तुम्हाला 40 नोटा घ्याव्या लागतील. त्या ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लिकेशन केल्याशिवाय हे गणित सोडवता येत नाही. यू कॅन राईट डाऊन फर्स्ट 200 इंटू 10, नेक्स्ट 100 इंटू 20, थर्ड 40 इंटू 50, फोर्थ इज 100 रुपी नोट्स. तुम्हाला 100च्या किती नोटा घ्याव्या लागतील, त्यावेळेस 2000 होतील. तर तुम्हाला 100च्या 20 नोटा घ्याव्या लागतील. यू मे बी मल्टिप्लाय 100 इंटू 20. यू कॅन गेट 2000. त्याचा गुणाकार तुम्हाला केल्यानंतर 2000 ही संख्या येते. लास्ट वन इज 500 रुपीज नोट्स. 500च्या किती नोटा घ्याव्या लागतील, की तुम्हाला त्यावेळेस 2000 होतील. तर तुम्हाला त्या ठिकाणी 500ची 1 घेतली तर 1, 500, 2, 1000, 3, 1500 आणि फोर्थ 500चे जर फोर्थ घेतल्या तर तुम्हाला 2000 येतात. म्हणून तुम्हाला तिथं 4 नोट्स घ्याव्या लागतील 500च्या. सो 500 इंटू 4 यू कॅन मल्टिप्लाय ऑन इट. जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, गुणाकार केला, तर तुमचा गुणाकार हा 2000 येतो. तदनंतर एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत. ती शाब्दिक उदाहरणं तुम्हाला पाहिजेत. आता म्हणतो अजय हॅज 9 नोट्स. द टोटल व्हॅल्यू ऑफ दोज नोट्स इज 500. विच नोट्स डज अजय हॅव अँड हाऊ मेनी ऑफ इच. आता अजयकडे 9 नोटा आहेत, त्याची टोटल रक्कम आहे 500 रुपये. तर 500 येण्यासाठी कोणकोणत्या नोटा किती घ्याव्या लागतील याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता 9 नोटा घ्यायच्या आहेत तुम्हाला. कशा घेणार नोटा तुम्ही 9? तर त्या नोटा तुम्हाला घेत असताना फार विचारपूर्वक घ्यावे लागतील, कारण 500च एवढी रक्कम आली पाहिजे. तर तुम्हाला त्या ठिकाणी 100 रुपीच्या 3 नोटा घ्याव्या लागतील, 50 रुपीच्या 3 घ्याव्या लागतील, 20 रुपीच्या 2 घ्याव्या लागतील आणि 10 रुपीची 1 घ्यावी लागेल. याप्रमाणे तुम्ही सोडवू शकता. आता 100च्या 3 जर घेतल्या तर 300, 50 रुपीच्या 3 घेतल्या तर 150, 20च्या 2 नोटा घेतल्या 2 नोट्स तर 40 आणि 10ची 1 जर घेतली तर 10. जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं 300 प्लस 150 प्लस 40 प्लस 10 इज इक्वल टू 500. यू कॅन गेट 500 टोटली. अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. दुसरं उदाहरण दिलं आहे, स्वाती हॅज सम 100 रुपी नोट्स, 50 रुपी नोट्स अँड 20 रुपी नोट्स. इफ द टोटल व्हॅल्यू ऑफ नोट्स इज 500, हाऊ मेनी नोट्स ऑफ ईच डिनोमिनेशन डज स्वाती हॅव. तर त्या ठिकाणी 100च्या काही नोटा, 50च्या काही नोटा आणि 20च्या काही नोटा घ्यायच्या आहेत आणि त्याची
टोटली बेरीज ही 500 आली पाहिजे. आता तुम्हाला ते ठरवून दिलेल्या नोट्स आहेत त्यांनी की तेवढंच त्याची बेरीज आलेली पाहिजे. म्हणजे 100च्या किती, 50च्या किती आणि 20च्या किती. तर आपल्याला त्या ठिकाणी 100च्या टोटली नोट्स घ्यायला लागतील 3. 100 × 3 इज इक्वल टू 300. 50च्या 2 घ्यावं लागतील, त्याची अमाऊंट होईल 100. आणि 20च्या 5 नोटा घ्याव्या लागतील, त्यावेळेस 100 होईल आणि टोटल अमाऊंट होईल 500. 100 × 3 इज इक्वल टू 300. 50 × 2 इज इक्वल टू 100. 20 × 5 इज इक्वल टू 100. If you calculate addition of these, we can get 500 totally. Fourth is, Nandu has 6 notes. The total value of notes is 1000. Which notes does Nandu have and how many of each? याचं तुम्हाला 6 नोट आहेत, त्याची पूर्ण रक्कम आहे 1000. Which note does Nandu have, how many? 6 नोटा घ्यायच्यात. टोटली 6 नोटा तुम्हाला घ्यायचेत. रक्कम तर 1000 रुपये झाली पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्हाला 500 रुपयाची एक नोट घ्यावी लागेल. 500 रुपीज 1 नोट अँड 100 रुपीजच्या 5 नोट्स घ्याव्या लागतील. म्हणजे टोटल नोट्स झाल्या 6. अमाऊंट 1 × 500 इज इक्वल टू 500 and 100 is into 5 is equal to 500. 500 plus 500 is equal to 1000 and notes are 5 plus 1 is equal to 6. तर अशा पद्धतीने तुम्हाला 6च नोटा होतील आणि अमाऊंट ही तुमची 1000 रुपये ठरल्याप्रमाणे होईल. and Nandu gets the value of 1000. म्हणजे त्या 1000च्या नोट एवढ्या आपल्याला 1000 रक्कम येण्यासाठी नोटांची जुळवाजुळव केलेली आहे. 6 नोटा घेतलेल्या आहेत, 500ची 1 आणि 100च्या 5. नेक्स्ट इज 5th अँड लास्ट. सलमा हॅज 11 नोट्स. इफ द टोटल व्हॅल्यू ऑफ द नोट्स इज 1000, विच नोट्स डज सलमा हॅव अँड हाऊ मेनी ऑफ इच? टोटल नोट्स आहेत घ्यायचेत, 11 नोट्स घ्यायचेत. रक्कम तर 1000 रुपये झाली पाहिजे. तर त्या नोटा आपल्याला जुळवाजुळव करायची आहेत. तर अशा नोटा जुळवा करत असताना 11 नोटा घ्यायच्यात आपल्याला. तर 11 नोटामध्ये जर आपण 100च्या 9 घेतल्या, 100 × 9 इज इक्वल टू 900 अँड 50 × 2 इज इक्वल टू 50च्या 2 घेतल्या. तर 50च्या 2 म्हणजे 100. 100च्या 9 म्हणजे 900. टोटल ॲडिशन इज 900 प्लस 100 इज इक्वल टू 1000. नेक्स्ट क्वेश्चन, प्लीज सी इन दिस पिक्चर. 10 notes of 10 rupees is equal to 100 rupees. 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 100 रुपये. आपण दररोजच्या व्यवहारामध्ये पाहतो की 10 रुपयाच्या 10 नोटा जर असतील तर त्याचे 100च रुपये होतात. दुसऱ्या पद्धतीने सांगितलेलं आहे 2 notes of 50 rupees. जर 50च्या 2 नोटा असतील तर त्याचेही 100च रुपये होतात. The value of 100 rupee note is 10 times the value of a 10 rupees note or the twice of the value of 50 rupees note. 10 × 10 is equal to 100 and 50 × 2 is equal to 100. त्यांनी अशा पद्धतीने या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे की बाबा 10च्या 10 नोटा घेतल्या तरी 100च होतात आणि 50च्या 2 जरी घेतल्या तरी त्याची व्हॅल्युएशन ही 100च होते. नेक्स्ट पिक्चर. इन दिस पिक्चर वी हॅव सीन 500 रुपी नोट. आता याचं सबस्क्रिप्शन दिलेलं त्यांनी
100 प्लस 100 प्लस 100 प्लस 100 प्लस 100 5 टाइम्स 100 म्हणजे 100च्या 5 वेळा बेरीज केलेली आहे त्या ठिकाणी, त्यावेळेस त्याची 500 येते. त्यानंतर 10 नोट्स ऑफ 50 रुपीज. पहिल्यांदा 100च्या 5 नोटा घेतलेल्या आहेत, तर दुसऱ्या वेळेला त्यांनी 50च्या 10 नोटा घेतलेल्या आहेत. 10 नोट्स ऑफ 50 रुपीज. इन फर्स्ट 100 रुपीज 5 टाइम्स अँड नेक्स्ट 50 रुपीज 10 नोट्स. अशा पद्धतीनं त्यांनी ते सॉल्व केलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ 500 रुपी नोट इज 5 टाइम्स द व्हॅल्यू ऑफ 100 रुपी नोट or the 10 times the value of a 50 rupee note. Third question, 4 note of 500 rupees is equal to 2000. जर 500च्या 4 नोटा असतील तर ते 2000 होतील. 2000चं मूल्यांकन करताना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. 4 नोट्स ऑफ 500 रुपीज, 500च्या 4 नोटा. 20 नोट्स ऑफ 100 रुपीज, 100 रुपयाच्या 20 नोटा. द व्हॅल्यू ऑफ अ 2000 रुपी नोट इज 4 टाइम्स ऑफ 500 रुपी नोट्स. 2000चं मूल्यांकन करताना काय म्हणलं की 500च्या किती नोटा घ्याव्या लागतील, तर 4 वेळा घ्याव्या लागतील. द व्हॅल्यू ऑफ 2000 रुपी नोट इज 2000चं मूल्यांकन करताना काय म्हणते, डॅश डॅश टाइम्स दॅट 100 रुपी नोट्स. तर 100 रुपीच्या किती घ्यायला होते, तर 20 टाइम्स. सेकंडला येईल 20 टाइम्स आणि पहिल्याला येईल 4 टाइम्स. अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. स्टुडंट्स, जस्ट वी हॅव कंप्लीट दिस टॉपिक. आय होप्स दॅट स्टुडंट्स, पेरेंट्स, टीचर्स will be welcomes this video and use for effective learning of mathematics. Dear students, see this video for more times for your excellent study to understand it well. Thanks a lot. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण वारंवार पाहावा, उदाहरणे सोडवा, जेणेकरून आपणास योग्य प्रकारे नोटा व नाणी ही संकल्पना समजेल. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.